बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा बट्ट्याबोळ झाल्याचे चित्र आहे। शेलूर येथील जिल्हा परिषद शाळेवरील महिला शिक्षकांनी चक्क 200 रुपये रोजंदारीवर महिलांना शाळेतील मुलांना शिकवण्यासाठी ठेवले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या दोन शिक्षिका या बाल संगोपन रजा घेऊन स्वतःच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी लातूरला गेल्याची माहिती आहे। त्यामुळे बाल संगोपनसाठी मिळत असलेल्या रजेचा गैरफायदा होत असल्याची ही बाब समोर आली आहे। मात्र यामुळे इकडे गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून विद्यार्थी वाऱ्यावर आहेत। अर्चना बाहेकर आणि शीला बाहेकर असे त्या महिला शिक्षकांचे नाव असून या दोघींनी 200 रुपये रोजंदारीवर विद्यार्थ्यांना आपली जागी शिकवायला ठेवले आहे आणि या संपूर्ण प्रकारापासून शिक्षण विभाग हा अनभिज्ञ कसा असा सवाल पालक वर्ग विचारत आहे। तर शाळा व्यवस्थापन समितीने सुद्धा त्या दोन महिला शिक्षिकेविरोधात बराच वेळेस तक्रार केल्या। शिक्षणाधिकारी यांना सांगितले तर तुमच्याकडून काय होते ते करून घ्या असे उत्तर पालकांना मिळते। स्थानिक शिक्षण विभागाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले असून आता या संपूर्ण प्रकाराकडे राज्याचे शिक्षण मंत्री यांनीच लक्ष घालून शिक्षण विभागातील शिक्षकांसह अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी अशी मागणी केली। या संदर्भात पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांना विचारणा केली असता त्या दोन महिला शिक्षिका यांचा बाल संगोपन रजेवर असून त्याचा प्रस्ताव जिल्हा कार्यालयाकडे पाठविला आहे। मात्र या प्रकरणात नियमानुसार जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल असे आश्वासन दिले आहे। हो मॅडम देतात त्यांना पगार त्यांच्या मानधनातून जसं शाळेशी काही संबंध नाही त्यांचा। तर आमची एवढीच अपेक्षा आहे की यांनी पण अशा शिक्षकावर कारवाई व्हायला पाहिजे का? त्यांना राजीनामा द्यायला पाहिजे का? त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे? कारवाई तर व्हायलाच पाहिजे एवढे दिवस रजेवर म्हटल्यावर। म्हणजे ह्या शीला मॅडम यांच्या मुलांना लातूरला शिकवायला म्हणून तिथं थांबेल त्या कमीत कमी एकच महिना फक्त त्याने इथं हाजरी दिली आणि त्याच्यानंतर जायले तर पुन्हा एवढं करून राहिले काहीच पता नाही। नंतर आमच्या हळूहळू लक्षात आलं, कोणी म्हणे डिलिव्हरी गेल्या, कोणी म्हणे कुठं गेल्या। त्याच्या बाद आम्हाला माहिती असं पडलं की ह्या लातूरला आहे त्यांच्या लेकराजवळ। अच्छा, शिक्षणाधिकाऱ्याला फोन केला तर तो म्हणतो की बा तुम्हाला काय करायचं ते करून घ्या तुम्ही। आता जी बोलली त्यावरती सर आपण आलो होतो तर म्हण तुम्हाला काय करायचं ते करून घ्या म्हणे बा। त्यांनी आमच्याकडं हे दिले। सरचं असं म्हणणं आहे की आम्ही त्या दोन बाया ठेवल्या त्यांचा पगार आम्ही देतो। पगार तर देऊच राहिले त्या ते पाणी मुहूर्त कुठंतरी त्यांचं ते शिक्षणाधिकाऱ्याला सुद्धा काहीतरी ते नाही करेल, हाताशी धरेल। केंद्र प्रमुख काहीच बोलत नाही। केंद्र प्रमुखाला आता आम्ही कटाळाला फोन करू हे स्वतः आटो लावले, शाळा समितीतले अध्यक्ष याने आटो लावले तर यायचा आटो इथं आला त्यानंतर लेकराने यायने विचारून घ्यायचं की कधी गैरहजरच लेकरं बी काय मग काय इकडं पळण काही तिकडं पळण, वर्गातच शिक्षक नसल्यावर काय करणार? गोरगरिबाच्या लेकराचं फार नुकसान झालं इथं। इथे शाळेत हाजरी त्याने केले त्याच्यानंतर 1 महिन्यापासून गायब आहे, पुन्हा नाही। किती महिने झाले? किती वर्ष झाले असतील? वर्षीने आता जवळपास शाळा सुरू व्हायला किती दिवस झाले आपल्याला, म्हणजे एखादं वर्ष झालं। हा 12 महिने झाले, 17 संपूर्ण राहिले ना, 1 वर्ष 12 महिने झाले। 12 महिने झाले। शेलूर शाळा आहे, शेलूरची जिल्हा परिषद शाळा आहे। 2 शिक्षक गैरहजर किती वर्षापासून गायब? सर आमच्या शाळेतल्या 2 शिक्षिका ह्या गैरहजर नाही आहेत। त्यांचा माझ्याकडं अर्जित रजा व बालसंगोपन रजेचा अर्ज माझ्याकडे प्राप्त झालेला आहे, तो मी वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेला आहे। कोणत्या शिक्षिका काय नाव? कुमारी शीला मधुकर बाहेकर ह्या 13/1/2025 पासून बालसंगोपन रजेवर आहेत ते 29/4/2025 पर्यंत। आणि दुसऱ्या कुमारी अर्चना एकनाथ बाहेकर ह्या दिनांक 12/8/24 ते 25/10/24 पर्यंत अर्जित रजेवर होत्या। तदनंतर त्या 11/11/2024 ते 31/12/2024 पर्यंत बालसंगोपन रजा पहिला टप्पा, तदनंतर 1/1/2025 ते 7/2/2025 पर्यंत बालसंगोपन रजा दुसरा टप्पा व तदनंतर 10/2/2025 ते 28/4/2025 पर्यंत अर्जित रजा अशा पद्धतीने त्यांचे अर्ज आम्ही वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेले। शिक्षकांच्या पर्यायी व्यवस्था काय केली होती शाळेमध्ये? हो आदरणीय सर की विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेता त्यांचं नुकसान होऊ नये आणि म्हणून दीर्घ रजेवर ह्या असल्यामुळे आम्ही
आमच्या व्यवस्थापन समितीच्या म्हणजे मान्यतेने विना आर्थिक मोबदला या 2 स्वयंसेविका इथे तात्पुरत्या स्वरूपात शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना आम्ही शिकवण्याची परवानगी दिलेली आहे. त्यांना काय वेतन दिले जातं? सर, त्यांना शालेय प्रशासनाकडून कुठलंही वेतन दिलं जात नाही. ही बाब तुम्ही वरिष्ठांना कळवली? हो, वरिष्ठांना हे ज्ञात आहे.